पंच आम्हाला सांगतायत गोलंदाजीला सज्ज होता विशाल. आता म्हणजे पहिला चेंडू मारतो हा चांगला फटका धाव मिळतात. एक धाव तर निश्चित म्हणजे दुसरी धाव घ्या देशात आहे का दुसरी घेता मात्र किपरनी चूक केली. नक्कीच थ्रो चांगला होता. जर किपरच्या हातात जर चेंडू परफेक्ट बसला असता तर रनआउटचा खतरा नक्कीच असता. प्रत्येक एक मोठा खेळाडू माघारी परतला असता. मात्र चांगली रन इन बिटवीन द विकेट होते. 2 धावा पहिल्या चेंडूवर मिळत आहेत. गोलंदाजीला सज्ज होतोय. स्ट्राईकला तर प्रतीक आहे चांगला फटका मारतो आहे. मिडलच्या दरम्यान जातोय बघूया एक धाव नक्कीच मिळते. दुसरी धाव घेण्यात सुद्धा यश येत आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. आपल्याला अजून 2 सामने खेळवायचे आहेत. कृपया लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा. गोलंदाजीला पुन्हा एकदा बंटी स्ट्राईकला आता मात्र आहे तो पुन्हा एकदा प्रत्येक आता मात्र स्लोवर चेंडू टाकला होता. बॅटच्या पट्ट्यात आला नाही. थोडा स्लोअर चेंडू होता. थोडीशी उसळी घेतली होती आणि निर्धाव चेंडू ज्याला म्हणतात एक्सपिरियन्स. पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतोय बंटी. आता मात्र रक्षकात्मक पवित्रा घेतो. याला म्हणतात क्रिकेट. जर आपल्या बॅटवर चेंडू येत नसेल तर सिंगल घेऊन समोरच्या प्लेअरला स्ट्राईक देणं गरजेचं असतं. त्याप्रमाणे प्रत्येकीने स्ट्राईक आता मात्र प्रसादला दिले. आता मात्र थोडीशी थंडगार हवा मैदानामध्ये दिसते. मात्र हवा कोणाची येते? करजाईची हवा वाढते की दोस्तीची हवा? थोडा वेळात आपल्याला नक्कीच कळणार आहे. चला या समय पुण्यात गोलंदाजीला सज्ज होतोय तो बंटी. स्ट्राईकला येतो प्रसाद. प्रसाद फटका मारतोय. एक धाव निश्चित मिळते. तेवढी चांगली फिल्डिंग होते. एक धावेवर समाधान मला लागतं. पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावर आहे. आता मात्र स्लोअर चेंडू टाकला होता. एक धाव निश्चित मिळते. तेवढी चांगली फिल्डिंग होती. तर 2 षटक पॉवर प्लेचे असणार आहेत. मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडीशी संत गतीने फलंदाजी करतो. थोडंसं माइंड चेंज असणार आहे. थोडीशी पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. त्यांच्या माइंडमध्ये असेल. पहिल्या षटका दरम्यान संपतंय. धावसंख्या 7. वैयक्तिक पहिल्याने संघातर्फे दुसरं षटक घेऊन येतो आधी. 15 ते 20 पावलांचा रनअप घेऊन धावतोय. प्रत्येक स्ट्राईकला असणार आहे. पहिला चेंडू चेंडू होता. चांगला चेंडू सुंदर चेंडू प्रत्येकच्या बॅट मारायला नाही मात्र एक धाव सोडण्यात यश येत आहे. दुसरं पॉवर प्ले षटक लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. पंच आम्हाला सांगतायत नक्कीच भयान शांतता आहे. मात्र या शांततेचं कारण असेल थोडीशी शांत आहे. हवा मात्र नंतर येईल. प्रत्येक थोडासा शांत बसलाय. आता मात्र चांगला चेंडू एक धाव निश्चित मिळते. मात्र ही दोस्ती इलेव्हनची वादळापूर्वीची शांतता नसेल का असंही असू शकतं. कारण का पॉवर प्ले षटक अजूनही चालू आहे. अजूनही हाणामारी बघायला मिळाली नाही. कारण प्रत्येक षटकामध्ये एक चौकार किंवा एक षटकार बसणं गरजेचं असतं. मात्र अजूनही संत अशी फलंदाजी चालू आहे. नाही गोलंदाजी करतोय. आता मात्र चांगला फटका स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय. धावा मात्र मिळत नाहीत. चांगली गोलंदाजी होते अभि याच्याकडून.
गोलंदाजीला सज्ज होतो आधी स्ट्राईकला आता मात्र प्रतीक आहे. आता मात्र चांगला फटका मारतोय. कॅचचा प्रयत्न नक्कीच करतोय आणि प्रतीक सारखा खेळाडू माघारी परतोय. पहिला मासा गळाला बसतोय. हा तरी एक गंधात. साहिल फलंदाज मैदानामध्ये जर दाखल होतोय साहिल. नक्कीच मंथनचे मोठे सपोर्टर महेश जोळेकर यांचं हार्दिक स्वागत आहे. की चेहरा हास्य नक्कीच असणार आहे कारण टीम फायनलला गेले. पुण्यात गोलंदाजीला सज्ज होतोय तो आधी. आता चांगला फटका आहे. एक धाव निश्चित मिळते. थोडीशी मिसफिल्ड नक्कीच होते. 2 धावा मिळत आहेत. साहिल यांचा साहिल पारितोषिक आलेला आहे चौकारासाठी आणि षटकारासाठी चौकार षटकार राजेश दळवी साहेबांकडून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. प्रत्येक षटकार प्रत्येक चौकार साहिलसाठी सुवर्ण संधी आहे. 200 रुपयाचं पारितोषिक राजेश दळवी साहेबांकडून पुन्हा गोलंदाजीला सज्ज होतोय तो पुन्हा एकदा आधी. आता चांगला फटका चांगला फिल्डिंग आणि थोडीशी मिसफिल्ड होते. मग धावा मात्र एक होते. दुसरी आहे काही गरज नसताना विनीत उडी मारण्याची आत्महत्या केली फलंदाजाने. काय नसताना धावा घ्यायची गरज नव्हती. सिंगल काय घ्यायची चान्स मिळाला असता. प्रसादने स्वतःची विकेट स्वतःहून घालवली. झटका करतोय तो त्यानंतर नवीन फलंदाज विनायक. विनायक मोठा स्टार खेळाडू आहे. हा हिटर आहे. षटकारांचा भाषा असा ओळखणारा विनायक मैदानामध्ये राहणं गरजेचं असणार आहे. आपल्याला चांगल्या चांगल्या स्थितीत पोहोचवायचं असेल तर विनायकने मैदानामध्ये उभं राहणं गरजेचं असणार आहे. 12 दुसरं आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन आला तो बंटी. फिल्डिंग मध्ये परिवर्तन करतो कारण 2 षटकांमध्ये फक्त 12 धाबा झाल्यात. अजूनही 18 चेंडू जवळपास 35 धाबा झाल्या तर नक्की टेचेबल टार्गेट असू शकतो. तर बंटी चांगला गोलंदाज आहे. कशी गोलंदाजी करतोय आणि समोर आहे तो विनायक. आता मात्र पहिला चेंडू बघूया झेल होतोय का. झेल मात्र होतोय का आणि रनआउट होतोय. थोडीशी गडबड नक्कीच होतीये. थांबत नाहीये. तू जा मी येतो तू जा अशी परिस्थिती 11ची झालेली आहे. जर आपल्याला संघ चांगल्या स्थितीत पोहोचवायचं असेल तर थोडीशी पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. विकेट जातात ठीक आहे मात्र पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. जर संघाला चांगल्या स्थितीत पोहोचवायचं असेल तर साहिल सगळ्यात चांगला खेळाडू माघारी परततोय. नवीन फलंदाज एक मिनिट नक्कीच मी थोडंसं संघाच्या खेळामध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण नक्कीच असणार आहे. थोडंसं कमी आहे. विकेट सुद्धा जात आहेत. थोडंसं थांबणे गरजेचं आहे कारण आपल्याला अजून काही चेंडू शिल्लक आहेत ना आपण थोडेफार षटकार चौकार मारू शकतो मात्र मैदानात राहणं गरजेचं आहे. एकदा विनायक गोलंदाजी करा मात्र झेल होत नाहीये. धावा येणं गरजेचं असतं. संघाला चांगल्या स्थितीत पोहोचवायचं तर धावा कशा पण येते धावा येणं गरजेचं मैदानात थांबणं गरजेचं असतं. ते दोस्ती 11 संघाकडून होत नाहीये.
तो गोलंदाजीला सज्ज होतो तो बंटी स्ट्राईकला असणार आहे तो फलंदाज विनायक. आता मात्र स्वैरी चेंडू आहे पण रविकांत जाधव आपल्या स्टाईल मध्ये स्वैरी चेंडूची घोषणा करतात. धावणे थोडीशी धावसंख्या नक्कीच वाढते. पुन्हा एकदा गोलंदाजी करतो तो बंटी. आता मात्र चांगला फटका. या धावा किती मिळत आहेत मात्र तेवढीच खराब फिल्डिंग होते. 2 धावा घेण्यात येत आहे. एकदा गोलंदाजीला सज्ज होतोय तो गोलंदाज बंटी. स्ट्राईकला आता मात्र पुन्हा एकदा विनायक. आता मात्र चांगला चेंडू सुंदर चेंडू यॉर्कर चेंडू मलिंगा स्टाईलने चेंडू टाकला होता. 1 धाव मात्र घेण्यात येत आहे. चांगली गोलंदाजी होते बंटीची. फलंदाजीमध्ये सुद्धा चमक दाखवतोय गोलंदाजीमध्ये सुद्धा चमक दाखवतोय आणि आपल्या संघामध्ये मला काय घेतलंय कशासाठी घेतलंय ते दाखवून देतोय. संघ मालकाला मी का खेळतोय कशासाठी खेळतोय ते दाखवतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतोय तो गोलंदाज. आता मात्र स्वैर चेंडू पुन्हा एकदा अवांतर धावेची भर पडते. आपला स्टाईल आपला अदाकारीने आपण ज्याला गोटा एम्पायर नावाने दापोलीमध्ये संबोधतो अशा रविकांत जाधव आपल्या स्टाईल मध्ये वाईटची घोषणा करतायत. पुन्हा एकदा अवांतर धावेची भर नक्कीच पडते. धावा झाल्यात 19. एकदा गोलंदाजी करतोय. आता पुन्हा एकदा चांगला चेंडू. धावा मात्र मिळत नाहीत. नक्कीच मैदानामध्ये सुद्धा शांतता आहे कारण का चौकार षटकार असेल तर प्रेक्षकांना बघायला मजा वाटते. मात्र चौकार षटकार इथे पाहायला मिळत नाहीयेत कारण पाठीराखे खूप चांगले आहेत दोस्ती 11चे. त्यांना सुद्धा त्यांच्याकडून अपेक्षा आहे. जोरदार अपील होत आहे मात्र लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. 3रा षटक संपते. या दरम्यान धाव संख्या आहे ती 30 धावा. आमचे मित्र त्यांचे बंड्या माडिक यांनी सुद्धा आम्हाला चांगली देणगी दिलेली आहेत. तर त्यांचं सुद्धा आम्ही सन्मान चिन्ह देऊन स्वागत करत आहोत. आमचे मित्र यांना विनंती करतो की आपण त्यांचं सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. विनंती करून की आपण सन्मान चिन्ह द्यायचं आहे. 3 षटक संपले. धावा मात्र झाले 20. त्यांची देणगी आम्हाला साऊथ आफ्रिकेवरून आलेली आहे. त्यांचा आभार. मात्र चांगला चेंडू आहे. निर्धाव प्रतीचा चेंडू. आता मात्र थोडीशी फलंदाजी सुधारणा करणं गरजेचं असणाऱ्या दोस्ती 11 संघाकडे कारण का तर धावा फक्त आतापर्यंत कमी झाल्या तर 4थं षटक प्रगतीपथावर. आता मात्र हाणामारी करावी लागेल. चौकार षटकार वसूल करावं लागतं तर आपण चांगला चेसेबल स्कोर देऊ शकतो. तर चांगली फिल्डिंग सुद्धा लावले आणि फिल्डिंग लावले त्याप्रमाणे गोलंदाजी सुद्धा होते. आपण पाहतो चमचमच्या ट्रॉफी. ट्रॉफीवर कुणाचं नाव नक्कीच कोरलं जाईल आपल्याला 1 तासाभरात नक्कीच कळेल. खाली 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 धाव संख्या नाहीये. संघर्ष करावा लागतो. आपण संघर्ष करताना सुद्धा एक सिंगल काढून आपण विनायक आहे. विनायक चांगला फलंदाज आहे. त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे.
त्यानंतर चांगला फटका एक धाव त्यांनी मिळणार आहे दुसरी धाव घेण्यात काही यूज येत नाहीये मग जर आपण पाहिलं माटवण पंचकृषी आयोजित या पहिलं पर्व आहे त्या पहिल्या पर्वाचा पहिला क्वालिफायर आपण सामना पाहिला तर अंतिम सामन्यामध्ये मंथन 11 हा संघ फायनल मध्ये पोहोचलाय त्यानंतर आपण सेकंड क्वालिफायर बघतोय दोस्ती 11 आणि कर्जाई एलिमिनेटर आपण पाहतोय आता मात्र चांगला फटका आहे चांगली फिल्डिंग चांगली गोलंदाजी याच दरम्यान आपण पाहतोय की या संघाची या दरम्यान चौथा षटक सुद्धा संपतोय धावा झाल्या त्या 22 धावा झाल्यात 24 चेंडू 22 धावा धन्यवाद चला जास्त वेळ काढू नका वेळ जरा कमी आहे सहकार्य आतापर्यंत आपण 2 दिवस सहकार्य केले त्याचप्रमाणे सहकार्याला असू द्या गोलंदाज नाव सांगा संकेत संकेत माडी वैयक्तिक पहिल्या संघातर्फे 5 षटक घेऊन धावणार आहे तो संकेत स्ट्राईकला पुन्हा एकदा विनायक आता मात्र विनायक फटका मारतोय झेल होतोय का झेल मात्र होणार नाहीये आणि 2 धावा नक्कीच घेतल्या जाऊ शकतात मात्र 2 धावा घेण्यात रस नाहीये एकच धाव मिळते धावा झाल्या 23 आपल्या मात्र चेंडू शेवटच्या शिल्लक आहे त्यामुळे 3 मोठे हिट येणं गरजेचं असणार आहे तर कुठेतरी चेसेबल आपण या 2 मॅच आधी पाहिली पृथ्वी संघाची 29 धावा होत्या त्यांनी सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली होती थोडेसे झेल सोडले आणि संघ पारी झाला मात्र 30-35 धावसंख्या सुद्धा एक चेसेबल स्कोर असू शकतो याच एक धाव गोलंदाजीला सज्ज होतो संकेत आता मात्र चांगला फटका मात्र बघा झेल होतोय का आणि चांगला प्रयत्न नक्कीच होता आपण झेल सोडला प्रयत्न नक्कीच चांगला करणार रनआउटच्या स्वरूपात एक विनायक सध्या माघारी करतो प्रयत्न नक्कीच चांगला होता खूप प्रयत्न चांगला होता सगळी निर्धाव चेंडू आहेत संख्या 26 आता म्हणजे चांगला चेंडू पुन्हा एकदा 2 धावा घेण्यात यश येत आहे नंतर गेली फायनलला आता यांच्यात जिंकेल ती यांच्यासोबत नंतर सुद्धा हरले ना त्यांच्यासोबत मलिंगा स्टाईलने गोलंदाजी करतोय पण आता चांगला चेंडू म्हणता येणार नाही स्वेरिक चेंडू आहे अवंतर धावची भर पडते
नदी गोलंदाजी करतोय संकेत स्ट्राईकला पुन्हा एकदा विनायक आता मात्र पुन्हा एकदा काही चेंडू होत नाही एक धाव निश्चित मिळते दुसरी धाव घेण्यात आणि पुन्हा एकदा रनआउट या दरम्यान 5 षटकांचा खेळ संपतोय हवा झाल्यात त्या आपणचं एक थोडस छोटस आपण ठेवलंय दोस्ती 11 संघाने कर्जाही संघासमोर स्पर्धेसाठी क्रमांक 15,000 इंडिया प्रायव्हेट लिमिटेड इम्पोर्ट एक्सपोर्ट कंपनी आहे कंपनीचे डायरेक्टर मनोहर मर्चंट उद्योजक यांचे वडील मनोहर मर्चंट या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचे सुद्धा स्वागत तुम्हाला विनंती करतो त्याला आपली फिल्डिंग लावून घ्या आता आपण सामने खेळा पाहिजे खूप सहकार्य करा गायक दिलीप पवार असं त्याने कळून घ्यायचं आहे दिलेली आहे आणि आपण बसलोय ज्याने दिले आमचे कोटिंगकर त्यांचा सुद्धा सन्मान करण्यात येत आहे त्यांचे कोटिंग असतील त्यांनी द्यायचं आहे राहुल गणपत कोटिंगकर त्यांचा सन्मान सुद्धा देण्यात येत आहे धन्यवाद धन्यवाद सर्वांची गणपती विनंती करेन याला मारी घेणार की आपण सह्याद्री कोटिंगकर त्यांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे सहकार्य दोन जे सहकार्य केले तसंच सहकार्य आता सुद्धा करा चला बिल्डिंग लावून द्या लवकरात लवकर त्यांचं सुद्धा मैदानात गेलेत सलेमचे बॅटर्स मैदानामध्ये पोहोचतायत संघाची सलाम थोडी मैदानामध्ये पोहोचते आणि ती षटकाराचा बादशाह विशाल उर्फ बंटी आणि नॉन स्ट्राईकला असेल तो आणि गोलंदाजी अंतर असेल ते एक छोटंसं आव्हान ठेवलं आहे ते दुसरी 11 संघाने मात्र क्षमता आहे प्रसादकडे चांगली गोलंदाजी आहे दुसरी 11 संघाकडे चांगले गोलंदाज आहे तर 30 धाबा सुद्धा महाग करू शकतात मात्र समोर जो खेळाडू आहे तो आतापर्यंत या माध्यम पंचकृती आपण स्पर्धा पाहतोय म्हटलं सर्वात मोठा तगडा बॅट्समन आहे अक्षय माडिक असेल त्यानंतर हा सुद्धा त्याच ताकदीचा फलंदाज आपण या मैदानात समोर पाहतोय मॅच मध्ये राहिली
यार हवा. मी बाकीच म्हटलं सावकार आणि षटकारांचा भाष्य असणारा समोर खेळाडू आहे तो विशाल. ज्याप्रमाणे नाव विशाल आहे तशी त्याची बॅट विशाल आहे, मन विशाल आहे. चौकार पहिल्या चेंडू रसूल करतोय आणि आपला इरादा स्पष्ट करतोय. थोडस दडपण प्रसादवर नक्कीच असणार, कारण पहिल्या चेंडूवर जर जेव्हा चौकार बसतो तेव्हा गोलंदाजीवर थोडंसं दडपण नक्कीच वाढतं. मात्र एक्सपिरियन्स खेळाडू आहे प्रसाद. मी मगाशीच म्हटलं याला म्हणतात एक्सपिरियन्स खेळाडू. पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केला, त्यानंतर मात्र एक्सप्लोर चेंडू टाकला आणि त्या चेंडूवर एकही धाव मिळाली नाही. स्लोअर चेंडू टाकला, थोडासा चेंडू कट झाला आणि बॅटवर चेंडू आला. निर्धाव चेंडू, पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर निर्धाव चेंडू. आता मात्र चांगला चेंडू, सुंदर चेंडू. याला म्हणतात एक्सपिरियन्स, याला म्हणतात क्रिकेट. न दडपण घेता चांगली गोलंदाजी करतोय प्रसाद. मी म्हटलं 31 धावा सुद्धा या मैदानावर करणं थोडंसं अवघड जाईल, कारण का दोस्ती 11 सगळे चांगले गोलंदाज आहेत. नाही तर गोलंदाजी करतोय. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, सुंदर चेंडू. चांगली गोलंदाजी आता मात्र होते ती प्रसाद याच्याकडून. फलंदाजी थोडीशी कमी पडली प्रसाद कडून, मात्र गोलंदाजीमध्ये त्याची कसर भरून काढतोय. एकदा चांगला चेंडू, सुंदर चेंडू, जबरदस्त कमबॅक करतोय तो प्रसाद. गोलंदाजी प्रसाद याच्याकडून. निखिल फलंदाजीला उभा आहे, त्याला गोलंदाजी करतोय तो प्रसाद. आता मात्र झेल होतोय, गोलंदाजी जबरदस्त कमबॅक केलाय ते प्रसाद यांनी. या जर पहिलं षटक संपतंय, धावा झाल्यात त्या एक गडी बाद 5. जबरदस्त कमबॅक केले ते प्रसाद यांनी. पहिला किती चौकार खाऊन नंतर मात्र शेवटच्या 5 चेंडूमध्ये फक्त एक धाव दिली आणि एक गडी घालत केलाय. जबरदस्त गोलंदाजी. पहिला आणि संघात दुसरा षटक घेऊन आलाय गोलंदाज. नवीन फलंदाज गेलाय तो आधी. आणि धावा 4. नक्कीच पहिला चेंडू पहिला प्रसादचा पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता, त्यानंतर विनायकच्या सुद्धा पहिल्या चेंडूवर चौकार मारतोय. प्रसाद सारखा कमबॅक करतोय का विनायक. 31 धावा करायच्या आहेत. गोलंदाजीला सज्ज होतो विनायक. आता मी म्हटलं नक्कीच प्रसाद सारखा कमबॅक करतोय का. नक्कीच पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ला, त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू टाकतोय. आणि नक्कीच प्रसाद सुद्धा कान मंत्र नक्कीच देतोय. थोडासा एक्सपिरियन्सचा फायदा नक्कीच एकमेकाला शेअर करताना दिसत आहेत. पुन्हा आता गोलंदाजी करतोय तो
विनायक चांगला चेंडू, सुंदर चेंडू आपण केला, म्हणजे आपण म्हणजे थोडासा दम नक्कीच नव्हता. त्याचं लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. विनायक गोलंदाजीला सज्ज होतोय. मात्र नवीन स्ट्रायकर आहे तो काही आता मात्र खपून नाही तर खराब चेंडू, स्वादिष्ट चेंडू. जर आपल्याला संघ विजयी करायचा असेल तर याचे खराब चेंडू टाकून काही फायदा होणार नाही, कारण की आपल्याला एक डॉट बॉल किंवा विकेट या स्वरूपात गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा विनायक गोलंदाजी करतोय. आता मात्र चांगला शॉट आहे, तेवढी चांगली फिल्डिंग होते, पण एक धाव सोडण्यात येत आहे. ते विशाल आणि अभिला आता मात्र तुला समजतंय आता मी तो माझं एक रन. हॅलो 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 स्वागत करतो जाधव. आपण सन्मान स्वागत करतो जाधव. दुसरं आणि संघाकडे तिसरे षटक संख्येत भागा झाले. सतरा धावा षटक संख्येला सचिन वाडी सचिन माडिक वडवली, सचिन माडिक वडवली यांनी या ठिकाणी उतरायचं. सचिन माडिक गडी बाद होतोय. नक्कीच गोलंदाजी देखील नक्कीच चांगली होती. आपल्या सर्व टीमला नक्कीच थोडस कमबॅक आणतोय. नक्कीच संकल्पना विनोद माडिक, शैली मर्चंडे आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. नक्कीच संकल्पना खूप मोठी आहे. सर्वांना एकत्र आणण्याची जी तुम्ही किमया करताय, सगळ्यांना एकत्र आणून जो आपण कार्यक्रम भरवताय, नक्कीच कौतुकास बरं आहे. सज्ज होतो तो गोलंदाज. आता मात्र झेल होतोय का? झेल मात्र होणार नाही, मात्र एक धाव निश्चित मिळणार आहे. चांगली गोलंदाजी मात्र होते त्याची. आपण ट्रॉफी पाहतो. फर्स्ट जी ट्रॉफी आहे मोठी, चे मालक महेशजी डोळेकर यांच्या चषक पाहिला. चे मालक विनोदजी माडिक यांच्या मार्फत
तर तिसरी ही तुमच्या नेतृत्व सरपंच गावचे या सगळ्यांचं सहकार्य आणि या स्पर्धा आपण संपन्न होताना पाहतोय. गोलंदाजीला स्पीड फार आहे. आता मात्र बघूया कारण का विचारांसारख्या खेळाडूला जखमी ठेवण्याचं काम केलंय ते सगळे थोडीशी पुन्हा एकदा मिसफील्ड होते आणि या मिसफील्डचा नक्कीच फायदा मिळतोय तो विशाल याला 4 धावा मिळत आहेत. नक्कीच कसं थोडासा नाराज झाला एवढी मेहनत करतोय तर मेहनतीचं काहीतरी फळ मिळावं मात्र फळ काय देत नाहीत त्याची थोडीशी खराब फिल्डिंग करतोय एकदा असा आता मात्र की साफ आहे लीला रेषा बाहेर गगन 7 धावांसाठी षटकार. रन्स पाहिजे गरज आहे. संघाला फक्त 2 धावांची गरज असणार आहे. गोलंदाजी करतोय गोलंदाज आणि बघूया 2 धावांसाठी मेहनत करावी लागते. झेल होतोय का मात्र झेल होत नाही. नक्कीच फिनिश करण्याचं नक्कीच विशालची आकांक्षा असणार आहे कारण का आपण संघासाठी खूप मेहनत घेतली विशाल याने. चला संघ विजयी झालाय. विजयी संघाचं अभिनंदन. यानंतर लगेच सामना होणार आहे काही प्रसन्न आणि महामाई या दोन्ही संघाच्या काही आधार चला कापड यायचा लवकरच कर्जाई दरम्यान आपल्याला थंड पाण्याच्या पिण्याची सोय जी त्यांनी केलेली आहे संदीप कुशलकर मातवा त्यांचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात येत आहे. त्यांना विनंती आहे की आपण जायचं आहे. संदीप कुशलकर